नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण माझ्या एक ओळखीचे काका आहेत ज्यांचं नाव आहे सदानंद. गाभित समाजातील आहेत, मच्छीमार समाजातील आहेत आणि त्यांना मासेमारी करताना त्यांच्या बाबतीमध्ये घडलेला एक भयानक अनुभव आज आपण या कथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तर सदानंद काकांचं घर हे नदीच्या एकदम किनाऱ्यावरतीच होतं. त्यांना एक मुलगा होता, परंतु मुलगा जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तो हा काही मच्छीमार व्यवसायामध्ये तो आला नाही. तर तो गोव्याला नोकरी धंद्यासाठी म्हणून निघून गेला, कारण ह्या व्यवसायामध्ये तसा काय फारसा मोठा फायदा नव्हता. तर सदानंद काका आणि त्यांची बायको म्हणजे जी काकी आहे, ती दोघं जण त्यांच्याकडे एक छोटी बोट होती. म्हणजे कशी, त्याला मोटर बोट नव्हती, तर छोटी लाकडी बोट होती आणि वल्लीच्या सहाय्याने ती वलवायची असते ना बोट, ती त्यांच्याकडे होती. आणि त्याच्या सहाय्याने ते त्या नदीतून पुढे एक मोठी पुढे गेल्यानंतर एक खाडी होती, त्या खाडीमध्ये जायचे आणि तिथे जाळी टाकून वगैरे मच्छीमारी करायची आणि जे काय मासे मिळतील ते आणायचे आणि मग विकायचे आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करायचा. कधीतरी मासे मिळायचे, कधीतरी नाही मिळायचे, असा तो प्रकार होता. तर मित्रांनो, आता हा सदानंद काकांचा मासेमारीसाठी जायचा जो वेळ होता, रात्री जेवण वगैरे त्यांचं 10-11 पर्यंत झालं की 12-12:30च्या दरम्यान ही दोघं जण, सदानंद काका आणि त्यांची बायको, त्या बोटीतून त्या लागणारी त्यांना ती जाळी आणि ते इथे डोक्याला लावतात ते बॅटरी, दोघे जण आपापल्या डोक्यांना ते बॅटरी लावायचे आणि वल्लीच्या सहाय्याने वलवत वलवत त्या नदीतून ते एक 3-4 किलोमीटरवरती जी खाडी होती त्या खाडीमध्ये जायचे आणि तिथे मग मासेमारी करायची. असा तो त्यांचा दररोजचा दिनक्रम होता. तर मित्रांनो, आज दोघेही यांचं जेवण वगैरे झालं, सदानंद काका आणि त्यांच्या काकीचं. आणि आता हे मच्छीमारी म्हणजे मासेमारी करण्यासाठी त्या बोटीने रात्री त्यांना जायचं होतं. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. दोघेही त्या बोटीमध्ये बसले. त्यांना जी काही जाळी लागणार ती सगळी त्यांनी सोबत घेतली होती. त्याच्यानंतर त्या बॅटरी वगैरे काय काय लागतात त्या सगळ्या वस्तू त्यांनी आपल्या सोबत घेतल्या होत्या. सदानंद काका बोटीच्या मागच्या बाजूला बसले, काकी पुढच्या बाजूला बसली आणि ती बोट वलवत वलवत ते त्या नदीतून त्या खाडीच्या दिशेने जात आहेत, कारण खाडीमध्ये मोठे मासे मिळतात, त्यामुळे ते खाडीच्या दिशेने जायचे आणि तिथे मच्छीमारी करायची. तर जसं हे बोटीत बसले आणि बोट वलवता वलवता एक अर्धा-पाऊण किलोमीटर पुढे गेले असतील आणि आकाशामध्ये एकदम वीज कशी लकलकते तसं व्हायला लागलं. या दोघांनी त्या आकाशाकडे पाहिलं की आता आम्ही बाहेर पडलो तेव्हा अगदी आकाश स्वच्छ होतं, अगदी चंद्र दिसत होता, त्याचा प्रकाश दिसत होता आणि आता अचानक असं काय झालं, एकदम वीज पडते, लकलकतं तसं व्हायला लागतं आणि जो चंद्र आहे त्याच्या समोर काळ्या ढगांचं सावट जमा होतं आणि सगळीकडे अंधार होतो. काही वेळानं काय व्हायचं, ते काळे ढग बाजूला व्हायचे चंद्राच्या समोरून आणि पुन्हा एकदा सगळं चांदण्याच्या प्रकाशामध्ये दिसायला लागायचं. परत थोड्या वेळाने ते सावट काळ्या ढगांचा पुन्हा त्या चंद्राच्या भोवती जमा व्हायचा आणि पुन्हा काळोख पसरायचा. असा एक चित्र विचित्र प्रकार आज त्या दोघांच्या बाबतीमध्ये घडायला लागला. तर काकी सदानंद काकांना विचारते, काय हो, आज असं काय होतंय? वीज लकलकल्यासारखी वाटते आकाशामध्ये चारी बाजूला आणि त्या चंद्राच्या भोवती आजूबाजूला जे काळे कुट्ट पावसाचे ढग जसे जमा व्हावेत ना, तसे जमा झाले होते. आणि महिना कोणता होता? तर तो मार्च महिना. आता मार्चमध्ये पावसाचा किंवा पावसाच्या ढगांचा काही विषयच येत नाही. तर एक अद्भुत असं एक चित्रविचित्र असं वातावरण त्या ठिकाणी त्या नदीमध्ये आजूबाजूला त्यांना दोघांना वाटायला लागलं. तर काका म्हणतात, नाही ग, असं कधी कधी होतं. तर चल आपण लवकर लवकर पुढे जाऊया. दोघांनी पुन्हा एकदा त्या वल्लीच्या साहाय्याने ती होडी वलवत वलवत पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. आता दोघांच्या डोक्याला ती बॅटरी लावलेली होती, जी बेल्टने लावतात ती, आणि दोघेही वलवतायत वलवतायत. एका क्षणी एका ठिकाणी गेल्यानंतर जी सदानंद काकांची बायको होती ना, ती वल्लीने अशी वलवता वलवता तिची वल्ली अशी खाली अडकली पाण्यामध्ये आणि ती जोरदार अशी खेचण्याचा प्रयत्न करते. ती वल्ली, त्याची जे वल्ली म्हणतात किंवा तो वल्ला म्हणतात, तो येईना वरती ओढून. तर तितक्यात अशी थोडीशी बोट हल्ली. तर काका म्हणतात की अगं काय करतेस? ते म्हणते, अहो माझी वल्ली खाली कुठेतरी अडकली. तर काका म्हणतात कुठेतरी खडकावर मध्ये अडकली असेल म्हणून. तर ते म्हणतात की जोरदार ओढण्याचा प्रयत्न करा. आता ती जोरदार ओढत होती, परंतु ती जिथे अडकली होती तिथून ती निघत नव्हती. आता काका म्हणाले की ठीक आहे, आता मी येतो. आणि काका त्या बोटीनं चालत चालत ना काकीपर्यंत येता क्षणी ती पटकन वल्ली सुटली जिथे अडकलेली ती. आणि काकी म्हणते की ठीक आहे, आता सुटली. काका आता पुन्हा त्या बोटमध्ये आपल्या जागेवर बसली, ही आपल्या जागेवर पुन्हा एकदा ओलवतायत 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 आणि आकाशामध्ये तोच प्रकार चालू आहे. वीज लकलकते,
कधीतरी चांदणं दिसायचं, कधीतरी अचानक काळोख पडायचं एक क्षणात 2-3 मिनिटांमध्ये, असा प्रकार चाललाय. आता आज मात्र सदानंद काका, आता मच्छीमार समाजातली जी लोक असतात ना, ते बायका असू देत नाही तर पुरुष आहेत, भारी डेअरिंगबाज असतात. त्यांना रात्री अपरात्री मासेमारी करणं. तेव्हा मासेमारी करत असताना समुद्रामध्ये, या खाडीमध्ये विविध भुताटकीचे प्रकार किंवा वाईट शक्ती त्यांना बऱ्या प्रकारे त्यांना अनुभवायला मिळालेली असते. पण हे लोक एवढे स्ट्रॉंग असतात ना मेंटली, की असल्या गोष्टींना बायका असू देत नाही तर पुरुष असू देत कोणी घाबरत नाही. कमालीचे डेअरिंगबाज माणूस असतात. त्याप्रमाणे सदानंद काका डेअरिंगबाज, तशी काकी पण डेअरिंगबाज. ते म्हणतात की आज मासेमारीला जायचंय. आजूबाजूला वातावरण विचित्र वाटतंय, काहीतरी वेगळं आहे असं वाटतंय, परंतु मासेमारी करूनच आज घरी जायचं. तर हे पुन्हा एकदा ती बोट चालवता चालवता आता 2 किलोमीटर नदीतून त्यांच्या घरापासून ते बोट घेऊन पुढे आले होते आणि आता पुढच्या 2 किलोमीटरवरती ती खाडी सुरू होणार होती. आता त्या रात्रीच्या त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चारही बाजूला ना मासे जोर जोरात असे वर उड्या मारू लागले पाण्यातच. उड्या मारायचे, परत ते पाण्यात पडायचे, उड्या मारायचे, परत पाण्यात पडायचे. आता हा काय प्रकार? काकी म्हणते की अहो आज असं काय, इथे तर सहजासहजी आपल्याला मासे दिसत पण नाही, जाळ्यात पण सापडत नाही, पण आज हा काय प्रकार आहे की आपल्या बोटीच्या आजूबाजूला चारही बाजूला मासे जोर जोरात उड्या मारतायत, परत पाण्यामध्ये पडतायत. तर काकी म्हणते की आज आपल्याला लांब जायला नको, आपण काय करूया, दोन्ही जाळी आहेत ना ती इथेच टाकूया आणि हे मासे पकडून आपण म्हणजे घरी जाऊया. आता जास्त लांब जायची गरज नाही इथे जर मासे आहेत तर. सदानंद काका म्हणतात की सदानंद काकांना आता ह्या काही गोष्टींची कल्पना आली होती. जर एखाद्या वेळी तुम्हाला प्रमाणापेक्षा मासे दिसायला लागले, मासेमारी करताना प्रमाणापेक्षा खेकडे दिसायला लागले, तर समजून जायचं की अशा वेळी काहीतरी निगेटिव्ह शक्ती किंवा काहीतरी भुताटकी या ठिकाणी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते. आणि हे सदानंद काकांच्या लक्षात आलं होतं जेव्हा मासे चारी बाजूला जोर जोरात उड्या मारू लागले तेव्हा. तर सदानंद काका म्हणतात की अगं हे मासे ना, ह्या माशांना काय फार चव नसते आणि ह्या माशांना काय मार्केटमध्ये किंमत नाही, त्यामुळे आपण खाडीमध्ये जाऊया, हे मासे आपण पकडूया नको. आता सदानंद काकांच्या लक्षात काही गोष्टी आता येऊ लागल्या होत्या, कारण ते अनुभवी होते, सगळ्या प्रकारचे अनुभव घेतलेले होते. आता दोघेही जोरदार ती होडी ओलवतायत आणि जी बॅटरी त्यांच्या डोक्याला लावली त्याच्या साहाय्याने चारी बाजूला बघतायत. असं म्हणता म्हणता ते आता खाडीच्या जवळपास पोचले होते आणि एवढ्यामध्ये एक घटना होते मित्रांनो. एका किनाऱ्यावरती दोन्ही बाजूला अशी खडकं असतात मोठी मोठी. तर त्या किनाऱ्यावरती सदानंद काकी म्हणजे काकांच्या बायकोला, काकीला एक कोणतरी बाई त्या खडकावरती बसली आणि आपल्याकडे बघते असा तिला वाटू लागलं. तिने बघितलं नव्हतं बॅटरी मारून, म्हणजे डोळ्याच्या म्हणजे जी बॅटरी बांधली होती डोक्याला ती बॅटरी मारून तर तिने बघितलं नव्हतं, परंतु असं तिरक्या नजरेने तिने किनाऱ्यावरती पाहिलं तर खडकावरती एक बाई बसून यांच्याकडे बघते असं तिला वाटलं होतं. हे आता थोडीफार घाबरली आणि ती आता सदानंद काकांना सांगते की अहो आज काहीतरी विचित्रच प्रकार होत आहेत आणि मला ना आत्ता त्या बाजूच्या खडकावरती एक कोणीतरी बाई बसली आहे असं अंदोग अंदोग ह्या प्रकाशामध्ये चालण्याच्या मला दिसतंय. तर आज आपण दुसरीकडे मासे मारायला जाऊया की काय, असं ते म्हणतात. आता काकांच्या गोष्टी ह्या थोड्या लिंक लागत लागत त्यांना कळायला लागल्या होत्या की आज आपल्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार आहे किंवा इथे भुताटकी आहे आणि याचा त्रास आपल्याला आज होणार आहे. आता बरीच वर्ष त्या ठिकाणी त्यांनी मासेमारी केली होती, पण असा प्रकार कधी त्यांच्या बाबतीमध्ये घडला नव्हता. पण आज काळ वेळ सगळ्यात जुळून आलं होतं आणि असा वाईट अनुभव त्यांना आज येणार होता आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी जुळून येत होत्या. तर काका म्हणतात कुठे, तर ती आता बॅटरी मारून डोक्याला जी बॅटरी आहे ना ती मारून त्या खडकावरती दाखवते, तर त्या खडकावरती कोणी नसतं. सदानंद काका म्हणतात अगं काहीतरी काय सांगतेस, तर मासेमारीकडे लक्ष दे, इकडे तिकडे काय पाहू नको. दररोज आपण इथे मासेमारी करतो आणि आजच कोण आलं इथे बाई बसायला या खडकावरती, दररोज आपण येतोय जातो रात्री अपरात्री. तर मग काकी थोडीशी म्हणजे मला मला भास झाला असेल किंवा एखादं खडक मला एखाद्या बाईप्रमाणे वाटलं असेल, कारण खडकांचे आकार देखील वेगवेगळे असे असतात, त्यामुळे कदाचित मला वाटलं असेल, म्हणून काकी स्वतःच्या मनाची समजूत घालते की असं असं कदाचित झालं असेल. आता पुन्हा एकदा हे वळवत वळवत त्या खाडीपर्यंत जाण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असतात. आता मात्र त्या खाडीच्या ते जवळपास पोचलेले असतात आणि काकी होडी थोडी 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 वळवत असते आणि काकांनी आता होडीच्या मध्यभागी बसून ते जाळं असतं ना ते सोडायला सुरू केलेलं असतं. म्हणजे ते जाळं सोडायचं, 2-2.5 तासाने ते पुन्हा एकत्र करत यायचं, त्याच्यामध्ये अडकलेले मासे जमा करायचे. त्यासाठी ते पुन्हा जाळं सोडण्यासाठी म्हणून
ते तयारी लागले होते, ते जाळं सोडत होते आणि काकी थोडं थोडं त्या वल्लीने वलवत होती होडी. आता हे जाळं सोडतायत, जाळं सोडतायत, जाळं सोडतायत आणि एका क्षणी असं समोरून ना त्या नदीच्या प्रवाहातून त्या खाडीकडे काहीतरी असं प्रेत वाहत येतंय ना, असं काकीला जाणवतं. लांब एक अर्धा किलोमीटर अंतरावर थोडं थोडं अंदोगंद दिसतं काहीतरी वाहत येतंय, सफेद त्याला गुंडाळलेलं आहे. हिला वाटलं की प्रेत वगैरे कोणाचं तरी वाहून येते आणि ही आता सदानंद काकांना सांगते की अहो, ते बघा कोणाचं तरी प्रेत वाहत येतंय या प्रवाहातून नदीच्या. तर सदानंद काका उठतात आणि उभे राहतात आणि बघतात आपल्या डोळ्याची बॅटरी मारून, त्याच्या डोक्याची बॅटरी मारून की काय वाहत येतं. त्यांना ते दिसत असतं की नक्कीच काहीतरी असं प्रेत वाहून येते, असं काहीतरी वाटतंय, पण नक्की कन्फर्म होत नाही. आता तो प्रवाह हळूहळू पुढे येत असल्यामुळे हे दोघे जण त्या बॅटरीच्या उजेडामध्ये त्या वाहत येणाऱ्या प्रेताकडे पाहतायत की काय वाहून येतंय. आता ते हळूहळू वाहत 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 पुढे येतं. जसं 10-15 फुटावरती ते येतं ना, तर ते प्रेत वगैरे काही नसतं. तर एका लाकडाच्या ओंडक्याला एक पांढरा कपडा गुंडाळलेला असतो आणि तो वाहत वाहत या दोघांच्या यांच्या बोटीच्या दिशेने येत होतो. आता जवळ येऊन बघतात तर अरे हा तर लाकडाचा ओंडका आणि त्याला सफेद कापड गुंडाळलेलं आहे, म्हणजे अडकलेलं आहे. आता हे दोघेही त्या वल्लीच्या साहाय्याने ते जे लाकूड आहे वाहत आलेलं ते सगळं पुढे ढकलून टाकतात प्रवाहामध्ये आणि पुन्हा एकदा जाळं सोडण्याचं काम यांचं सुरू होतं. आता असं झाल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा आकाशामध्ये काळेकुट्ट ढग चंद्राच्या समोर येतात. सगळीकडे अंधार पसरतो आणि पुन्हा एकदा तिथे असलेल्या आजूबाजूच्या खडकावरती एक बाई असलेली पुन्हा एकदा त्या काकीला दिसायला लागते आणि ती पुन्हा एकदा काकांना सांगते की बघा त्या खडकावरती. तिथे बघा त्या खडकावरती वरती एका टोकाला एक बाई बसली आहे, जी साडी नेसली आहे आणि अशी बसून आमच्याकडे बघते. तेव्हा काका आणि काकी दोघेही तिच्याकडे जेव्हा बघतात आणि त्यांच्या बॅटरीची जो उजेड आहे तो तिच्यावरती पडतो, तर खरोखरच मित्रांनो एक पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई आणि तिचे चकाकणारे डोळे, म्हणजे एखाद्या जनावराचे जसे प्राण्याचे असे रात्री बॅटरी मारल्यानंतर डोळे चकाकतात ना, तसे एकदम बल्ब लावल्यासारखे डोळे चकचकत होते आणि एक बाई पांढरी साडी नेसलेली त्या खडकावर अक्षरशः बसलेली दोघांनी पाहिली. आता मात्र काकी घाबरते. मित्रांनो, आता माणूस किती जरी डेअरिंगबाज असला, कितीही डेअरिंगबाज असला आणि त्याने कितीही सांगू देत मी कोणालाच घाबरत नाही, तरी त्याच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये भीती ही दडलेली असतेच. आता काका पण घाबरतात आणि काकी पण घाबरते आणि आता ते म्हणतात की आता एक जाळं आपण सोडलेलं आहे, दुसरं जाळं सोडण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आज आपली वेळ खराब आहे आणि आज आपल्याला काहीतरी या ठिकाणी अडचणी येणार आहेत किंवा काहीतरी वाईट आपल्याबद्दल घडणार आहे. तेव्हा आता जे जाळं टाकलंय ना, ते जाळं कसं बसं आपण एकत्र करायचं, बोटीमध्ये ठेवायचं आणि निघून जायचं. आज मासेमारी करायला पुढे खाडीमध्ये किंवा इतरत्र कुठे जायचं नाही. आणि मित्रांनो, ती बाई तशीच बसून ना ती त्यांच्याकडे पाहते आणि आज नेमके त्यांच्या त्या जाळ्यामध्ये मोठमोठे मासे अडकायला लागले होते. जाळं जोरजोरात हलताना दिसत होतं आणि हे जेव्हा ते जाळं बोटीमध्ये खेचत होते ना, तेव्हा मोठमोठे मासे त्या जाळ्यामध्ये अडकलेले होते. आता सदानंद काका सुद्धा खूप घाबरले असतात, परंतु आता जे जाळं टाकलंय ते किमती वस्तू असतात, त्या जे जाळ्यांची किंमत पण फार असते. आता टाकून जायचं कसं? पटापट पटापट ते त्या होडीमध्ये खेचत असतात, जेणेकरून ते सगळं एकत्र करायचं आणि इथून घरी निघून जायचं, जेवढ्या लवकर जाता येईल तेवढं. आणि असं म्हणता म्हणता पाठीमागे त्यांना जी बाई बसली ना, तिने त्या खडकावरून नदीच्या पाण्यामध्ये उडी टाकली. जशी उडी टाकली तसं उंच पाणी उडलं. दोघांच्याही नजरा त्या हलणाऱ्या पाण्याकडे गेल्या. आता ते खडकावर बघितलं तर खडकावरती बाई नव्हती, परंतु जी उडी टाकल्यानंतर जे पाणी हलत होतं ना, त्या दोघांनी पाहिलं की नक्की कोणीतरी या पाण्यामध्ये उडी टाकली. आता अंतर किती किनाऱ्याचं असेल? एक 30 ते 35 फूट अंतर असेल त्या खडकापासून यांच्या होडीपर्यंतचं. तर हे आता समजले दोघे की जी कोण शक्ती होती, जी कोण भुताटकी होती, की जी कोण हडळ असेल किंवा काय असेल, तिने पाण्यात उडी मारली 100%. कारण आता ती खडकावर तर दिसत नाहीये बसलेली. हे दोघेही घाबरतात. आता बऱ्यापैकी यांचं जाळं ओढून झालेलं असतं. 10-15 फूट फक्त जाळं शिल्लक असतं ओढायचं आणि त्या जाळ्यामध्ये भरपूर मासे अडकलेले असतात आणि काका खेचत असतात ते जाळं. तर असं म्हणता म्हणता ना, जी काकी बसलेली आणि होडी वलवत असते ना, तिची वल्ली पुन्हा एकदा त्या नदीच्या पाण्यामध्ये अडकल्यासारखी वाटते तिला. ती पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न करते, तर वल्ली वरती येत नाही. ती सांगते, अहो ही वल्ली आता परत कुठेतरी अडकली खाली. तर काका म्हणतात की थांब, मी येतो आणि बघतो.
आणि काका नंतर ना जोरात ती वल्ली, म्हणजे त्याने बॅटरी लावलेली असते डोक्याला, आणि ते असे ओढतात ना, तेव्हा इथून ना 2 हात त्या वल्लीला पकडलेले त्यांना दिसतात पाण्यामध्ये. की त्या 2 हातांनी त्या हाताला अशी अणकुचीदार अशी नखं असतात, आणि त्या दोन्ही हाताने त्या वल्लीचा खालचा जो लाकडी भाग असते ना, लाकडी फळी असते ना, ती अशी जोरदार अशी पकडलेली असते आणि ती खेचत नसते. जरा वरती आल्यानंतर त्या पाण्यात मात्र सदानंद काकांना ते हात अक्षरशः त्या वल्लीला पकडलेले दिसत असतात. आता हे घाबरतात आणि दुसऱ्या हातात त्यांची जी वल्ली असते ना, ती वल्ली पुन्हा एकदा त्या हातांवरती मारतात. तसं ती वल्ली, काकीची वल्ली सुटते आणि ती त्यांच्या हातात देतात. काका हातात देतात काकीच्या आणि सांगतात की चल लवकरात लवकर आपण इथून जाऊया, लवकरात. तर वलवायला चालू कर होडी. जाळं कसं बसं एकत्र करतात आणि दोघे जेवढी काही अंगामध्ये शक्ती असते, ताकद असते, त्या ताकदीच्या साहाय्याने लवकरात लवकर होडीवरून कसे आपण एकदा घरी पोहोचतोय आपल्या नदीच्या किनारी, असं त्यांना होतं. आणि दोघे जोर जोरात वल्ली वलवतात. होडीने आता बऱ्यापैकी स्पीड पकडलेला असतो. तसं मित्रांनो, आजूबाजूचं वातावरण असं भीतीदायक वाटायला लागतं दोघांना. पुन्हा एकदा तो काळोख, चंद्राच्या भोवती ते काळे कुठे ढग जमा होतात आणि पुन्हा एकदा वातावरण अंधारमय होतं. आणि काका आता म्हणतात की तू माझ्याशी सतत बोलत राहा, गप्प राहू नकोस म्हणून. आता त्या होडी किती लांब असते? एक 12 ते 15 फूट होडीची लांबी होते. एका टोकावरती काका बसले, तिकडे काकी बसली आणि वलवतात. आणि ते काका सांगतात की तू गप्प राहू नकोस, माझ्याशी बोलत राहा. बोलल्याने अशा वाईट शक्ती आहेत ना, त्या जवळपास येत नाही. तर आता काकी जोर काकांशी बोलते की चला आपण जाऊयात, मिळाले तेवढे मासे भरपूर आहेत, जे मिळतील पैसे त्याच्यातून आपण उद्या काय लागणार घरामध्ये साहित्य ते आणूया म्हणून. आता हे काही ना काहीतरी विषय काढून बोलत होते. आणि मित्रांनो, असं करता करता काका समोर वलवतायत आणि एका क्षणामध्ये जी काकी मागच्या बाजूला बसलेली होडीच्या, तिला कोणीतरी सपकन असं पाण्यामध्ये खेचलं आणि ती पूर्ण त्या होडीतून कलंडली आणि पाण्यामध्ये पडली. जसं काकाने पाठी पाहिलं तर कोणतरी पडल्याचं त्यांना वाटलं, कोणतरी पडलंय, आणि बघतात तर काय, पाठीमागे त्या होडीत काकी नव्हती, तर काकीलाच कोणीतरी त्या पाण्यामध्ये खेचलं होतं. जसं काकीला पाण्यामध्ये खेचलं तर सदानंद काकाने कोणताही विचार न करता हातातली वल्ली त्या होडीमध्ये टाकली आणि तिच्या पाठोपाठ उडी मारली आणि तिच्या हाताला पकडलं आणि तिला ती जोरदार असं उचलून वरती, कारण पाणी नाही म्हटलं तरी 10-1 फूट तरी खोल होतं, ते उचलून धरण्याचा प्रयत्न करतात. एक हात त्यांनी त्या होडीला पकडलाय आणि एका हाताने तिने त्यांच्या असा काखेमध्ये हात घालून तिला वर धरतात, जेणेकरून ही बुडू नये म्हणून. आणि नंतर मग काकीने दोन्ही हाताने होडीच्या त्या फळ्यांना पकडलं, काकांनी पकडलं आणि ते तिला त्या होडीमध्ये वरती चढून होडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात, पण तिचे पाय कोणीतरी खालून असे घट्ट पकडलेले काकीचे. ती सांगते, "अहो माझे पाय कोणीतरी पकडलेत खाली, पाय कोणीतरी पकडले." आता काका करणार काय एवढ्या रात्री एवढ्या पाण्यामध्ये? हिला जर सोडून खाली जर आपण पाण्यात बुडलो, तर हिला आणि कोणीतरी वरून खेचलं तर पुन्हा एकदा. त्यांनी सांगितलं की तू पाय झटकवण्याचे प्रयत्न कर. ही आता त्या जे कोणी पकडलेले हाताने जे पाय पकडले सोडवण्याचा प्रयत्न करते, पण जोरदार कोणीतरी तिला खाली त्या पाण्यात खेचण्याचा प्रयत्न करत होता. ही झटापट एक 3-4 मिनिटं चाललेली आणि शेवटी काकांनी त्यांचं जे कुलदैवत आहे एकविरा देवी, तिला हाक मारून एक जोर लावून काकीला असं उचललं वरती आणि त्या होडीमध्ये असं पलटी केलं, म्हणजे पाडलं होडीमध्ये. आणि काकी कशी बशी त्या होडीच्या त्या आतमधल्या त्या खोलगट भागामध्ये पडली. तिला श्वासोच्छ्वास लागला होता, दम लागला होता, ती खूप घाबरली होती. काकांनी ही उडी मारून मग वरती होडीमध्ये आले आणि दोघांनी पुन्हा एकदा ओलवण्याचा प्रयत्न. काकी खूप दमलेली, ती सांगते मला जमणार नाही. मग शेवटी काकाने तिला मधल्या त्या भागामध्ये झोपवलं आणि एकटे होडी वलवत आणि तिच्याकडे लक्ष देत नंतर मग काही वेळाने त्या आपल्या घराकडे, एक 2-3 किलोमीटर अंतरावरती असणार त्या घराकडे हे आले. आणि नंतर मग काकी थोडीफार नंतर सावध झाली होती आणि तिला त्यांनी नदीतून होडीतून किनाऱ्याला उतरवलं आणि जाळं आहे ना ते सगळे घरी घेऊन ते गेले. आणि रात्री मात्र काकी त्यांना सारखं विचारत होती की हा नक्की काय प्रकार आहे? आम्ही इतकी वर्ष माझ्या लग्नाला झाली तेव्हापासून मी तुमच्याबरोबर मासेमारी करायला येते, पण आज आमच्या बाबतीमध्ये हा काय प्रकार घडला? त्यामध्ये माझा जीव जाण्याची वेळ आली होती, असं तिला वाटायला लागलं. तर काका सांगतायत की काळ वेळ जुळून आली ना, की अशा गोष्टी 100% होतात. जर आपल्या बाबतीत एखादी घटना घडली नाही म्हणून ती पुढे भविष्यात घडणार नाही याची कोणतीही शाश्वती नाही.
अशा ठिकाणी ज्या वाईट शक्ती असतात, भुताटकी असतात, एक हडळ असतात, ह्या शक्ती तुम्हाला कधी आपल्या त्या पाशामध्ये अडकवतील ते तुम्हाला सांगता येणार नाही. तर ते म्हणतात, की आमची एकविरा आई आहे ना, तिनेच आम्हाला दोघांना आज वाचवलं. नाहीतर तुझं मरण ह्याच्यामध्ये 100% होतं. जवळ-जवळ 90% तुझं मरण ह्याच्यामध्ये होतं. आणि एकविरा आईच्या कृपाप्रसादाने आपण दोघेही, तूही आणि मीही सही सलामत ह्या सगळ्या प्रसंगातून सुटलो. आणि त्यानंतर मित्रांनो, मग हा जो प्रसंग आहे त्यांनी बऱ्याच जणांना सांगितला होता. आणि तो एकदा त्यांची आणि माझी भेट झाली होती आणि तेव्हा मी त्यांना विचारलं होतं, की असा एखादा अनुभव तुम्हाला मासेमारी करताना आलाय का? तेव्हा त्यांनी हा मला अनुभव सांगितला होता आणि तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, ही भयकथा किंवा हा जो अनुभव आहे सदानंद काकांचा, हा तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून सांगा. या चॅनलवरती तुम्ही आजच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे असे बऱ्याच जणांचे जे अनुभव असतील किंवा ज्या भयकथा असतील ते तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. आजपर्यंत मी दिलीप तुमची सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.